नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगावचे मुख्याध्यापक माननीय श्री ज्ञानेश्वर दिगंबर शिंदे सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ सोहळा संपन्न. शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी श्री भैरवनाथ मंदिर हिवरगाव येथील सभा मंडपात या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक माननीय श्री ज्ञानेश्वर दिगंबर शिंदे सर हे दिनांक 31 जुलै 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत म्हणून मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे विद्यमान आमदार माननीय श्री समाधान दादा अवताडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त विद्यमान आमदार समाधान दादा अवताडे यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आणि आमदारांच्या हस्ते सेवानिवृत्त माननीय मुख्याध्यापक श्री शिंदे सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ शिंदे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगावचे सर्व शिक्षक स्टाफ, हिवरगाव मधील सर्व ग्रामस्थ, पंचायत समिती मंगळवेढा मधील संपूर्ण शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी केले. या कार्यक्रमास माजी सभापती श्री प्रदीपजी खांडेकर, हिवरगावचे सरपंच श्री खांडेकर, सदस्य कचरेवाडीचे माजी सरपंच दादासाहेब जाधव, गट विकास अधिकारी जस्मिन शेख मॅडम, पंचायत समिती मंगळवेढा शिक्षण विभागातील सर्व पदाधिकारी, गट शिक्षणाधिकारी साहेब, सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षक नेते श्री सुरेश पवार गुरुजी, श्री संजय चेळेकर, श्री विठ्ठल टाटे गुरुजी, विविध भागातून आलेले सर्व शिक्षक बांधव, हिवरगाव शाळेतील सर्व विद्यार्थी आणि मुख्याध्यापक श्री शिंदे सर यांचे सर्व हितचिंतक, नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हरिभाऊ बिले गुरुजी यांनी केले तर आभार श्री उद्धव इंगळे गुरुजी यांनी मानले. शेवटी सर्वांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले. या गावचे सर्वे सभा प्रदीपजी खांडेकर साहेब, आमचे बंधू विस्तार अधिकारी संभाजीराव शिंदे, जिल्हाध्यक्ष रोहित पवार, बेडो मॅडम, जस्मिन शेख मॅडम, जिल्हा सोसायटीचे संचालक संजय चेळेकर, या गावचे माजी चेअरमन हनुमंतराव मासाळ, त्यानंतर आमचे नेते माजी सरपंच दादासाहेब जाधव, व्यासपीठावर मान्यवर केंद्र मारुती काळुंगे हे अतिशय चांगले आणि हाडाचे केंद्र म्हणून आपल्याला लागलेले आहेत आणि इथून पुढं त्यांच्या कार्याचा इथं आपल्याला फायदा होणार आहे. तसेच आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, समाजाचे नागरिक, सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि आपल्या कार्याचा शेवट ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आपलं निरोप समारंभ झाला पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा होती. ती आज पूर्ण झालेली आहे आणि सतत काम करत असताना प्रामाणिकपणे काम करणं हे माझ्या स्वभावात होतं आणि म्हणताना वर्तमान काळ जर उज्ज्वल असेल तर भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल आहे आणि त्या वर्तमान काळाचा ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथं प्रामाणिकपणे काम केलं, कार्याचा गौरव जरी नाही केला पण काम प्रामाणिकपणे केलं आणि त्याचीच ही प्रचिती आहे आणि एवढे बोलून मी माझे 400 आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.